मी पंचपोळ माझ्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. यामध्ये आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण IIT आणि मेडिकल एंट्रन्सला लागणारा जो केमिस्ट्री टॉपिक आहे और केमिस्ट्री सब्जेक्ट आहे त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण डिस्कस करतोय. आताच्या व्हिडिओ सिरीज आपण सगळ्या जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्यामध्ये करतोय आणि त्यामधला पण सब पॉइंट आयसोमेरिझम त्यावरती आपण डिटेलमध्ये एक एक व्हिडिओ केलेला आहे. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर IUPAC नोमेनक्लेचर फॉर ऑप्टिकली ऍक्टिव्ह अँड जॉमेट्रिक आयसोमेरिझम. ठीक आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर म्हणजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवणारे आणि दुसरे कोणते जॉमेट्रिक, तर त्यांचं नोमेनक्लेचर IUPAC सिस्टीमनी कसं करायचं. ओके, येस, आपण कॉमन सुद्धा बघणार आहोत. So let's start with that. First we'll start for optically active substance. Okay, so optically active substance we can give two types of nomenclature. One is absolute configuration and second one is relative. ओके, पहिला आहे ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट मध्ये आपण दोन वर्ड्स वापरतो R आणि S आणि रिलेटिव्ह मध्ये दोन वर्ड्स कोणते वापरतो D and L. ठीक आहे, सो D and L इज नथिंग बट एक्सपेरिमेंटल थिंग और यू कॅन से कॉमन नोमेनक्लेचर सिस्टीम. म्हणजे जे काय दिसतंय किंवा जे आपण म्हणतो ना रिलेट करता येतं की ह्याच्यासारखं दिसतंय वगैरे. ठीक आहे, सो इट इज नॉट 100% परफेक्ट मेथड. यू कॅन कॉल इट एज कॉमन मेथड किंवा ट्रायबल मेथड असं म्हणता येईल. आणि RS काय परफेक्ट मेथड, इट इज रेग्युलर IUPAC मेथड. सो IUPAC विल हॅव सेट ऑफ रूल्स. ठीक आहे, सो आपण आधी RS बघूया मग DL बघू. ऑप्टिकल आयसोमर झाल्यावर की आपण पुढे पॉइंट करूया जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये कॉमन असतं सिस ट्रान्स आणि IUPAC असतं EZ. ते दोन्ही आपण चेक करूया. ठीक आहे, दोघांसाठी बेसिक रूल सेम राहतात त्यामुळे इथे एकदा रूल्स लिहिलेत ते आपण बघूया. सो व्हॉट इज द रूल फॉर RS नोमेनक्लेचर. फर्स्ट वन इज असाइन प्रायोरिटी. ठीक आहे, प्रायोरिटी द्यायची 1 2 3 4 असे नंबर द्यायचे. त्याच्यानंतर काय, मेक फोर्थ प्रायोरिटी ग्रुप बिलो द प्लेन. फोर्थ ग्रुप बिलो द प्लेन आहे का नाही चेक करायचा. त्याच्यानंतर तो बिलो नसेल तर काय करायचं ते इथे लिहिलंय. नेक्स्ट वन, रोटेट युअर साइड फ्रॉम 1 to 2 2 to 3. इफ रोटेशन इज क्लॉकवाइज असाइन R, इफ रोटेशन इज अँटी क्लॉकवाइज असाइन S. ठीक आहे, बरं काय लिहिलंय निवांत एक एक रूल बघूया. फक्त एक पॉइंट आहे, दिस RS इज नॉट ॲट ऑल रिलेटेड टू DL. ओके, दे आर नॉट रिलेटेड टू DL. म्हणजे काय सांगायचं तर DL एक्सपेरिमेंटल आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी लिव्हो रोटेटरी. म्हणजे काय की डेक्स्ट्रो म्हणजे ऍक्च्युअली समजा तुमचं ते कंपाऊंड D असेल आणि तुम्ही ते पोलरीमीटर ट्यूब मध्ये भरलं तर तुम्हाला लेफ्ट राईट काय असेल ते म्हणजे डेक्स्ट्रो म्हणजे काय राईट हँड साइडला रोटेशन मिळणार. इफ द मॉलिक्युल इज रिटन ॲज L then it has to be लिव्हो रोटेटरी. पण ह्या क्लॉकवाईजचा आणि ह्या डीचा काही संबंध नाही. म्हणजे हे क्लॉकवाईज हे फक्त आपल्याला थिअरी म्हणजे आपल्याला ऑन पेपर करायला आहे, प्रॅक्टिकली नाही. ओके, सो जो R वाला असतो तो D पण असेल, R वाला असेल तो L पण असेल, ते प्रॅक्टिकली बघायचं. ठीक आहे, एक्सपेरिमेंटल पॉइंट. सो ह्या दोघांना या दोघांना रिलेट करायचं नाही. ठीक आहे, चलो सो विल स्टार्ट विथ द फर्स्ट वन, RS कॉन्फिगरेशन. सो फॉर हॅव्हिंग RS configuration we must have chiral carbon. So we'll take starting with a simple example. Suppose I have one OH, Cl, then NH2 and CH3. Okay, so what is the point? Assign priority. पहिला रूल काय, assign priority. प्रायोरिटी म्हणजे काय, प्रायोरिटी ज्याला आहे त्याला आपण एक नंबर. तुम्हाला आठवत असेल तर फंक्शनल ग्रुप मध्ये आपण प्रायोरिटी रूल वापरलाय. रूल काय सांगतो, ज्याची प्रायोरिटी जास्त त्याला द्यायचा स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर. तर सेम इथं पण तेच आहे, मोर प्रायोरिटीला नंबर जाणार 1. आता प्रायोरिटी कोणाची जास्त हे सांगण्यासाठी कोण आले सायंटिस्ट, CIP, कान, इनगोल्ड अँड प्रेलॉंग. ओके, ही नावं काय लक्षात ठेवू नका. रूल दिलाय त्यांनी प्रायोरिटी कसं बघायचं. सो बेसिक रूल काय, मोर ॲटॉमिक मास विल हॅव मोर प्रायोरिटी, मोर प्रायोरिटी विल हॅव असाइन नंबर 1. म्हणजे 1 2 3 4 आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने द्यायचं. सो व्हॉट यू हॅव टू चेक, यू हॅव टू चेक द ॲटम अटॅच टू द कार्बन. कायरल कार्बनला कोणता ॲटम लागलाय तो बघायचा आणि त्याचा ॲटॉमिक मास बघायचा. ठीक आहे, सो बघा इथं पहिला कार्बन कोणता आहे, क्लोरीन. इथं कोण आहे, ऑक्सिजन. इथं कोण आहे, कार्बन. आणि इथं कोण आहे, नायट्रोजन. ओके, सो कोणाचा मॉलिक्युलर वेट सॉरी ॲटॉमिक मास जास्त येणार आहे, क्लोरीन. सो क्लोरीन विल हॅव नंबर 1. क्लोरीन नंतर कोणाचा नंबर जाणार, ऑक्सिजन. बरोबर, त्याच्यानंतर कोणता नंबर जाणार, नायट्रोजन. आणि फोर्थ विल बी कार्बन. लक्षात आले. सो हाऊ टू असाइन प्रायोरिटी. अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. OH, CH3, COOH, and then here we'll write
कोणता घेऊयात आपण आता इथे एच घेऊयात. ठीक आहे, चला तो पहिला आयटम कोणता इथं एच, इकडं कोण आहे ऑक्सिजन, इथं आहे सी आणि इकडं पण आहे सी. ठीक आहे, सो कोणाचा मास जास्त येणार आहे ऑक्सिजन. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही, इथं OH आणि COH मध्ये गोंधळ होतो. काय वाटतं हा मोठा दिसतोय, पण आपल्याला ग्रुप नकोय, पहिला ऍटम बघायचा आहे. कळलं, एक नंबर दिला ऑक्सिजनला आणि तुम्हाला गेस करता येत असेल बघा 4 नंबर जाणार आहे हायड्रोजनला. ओके, आता काय झालंय, इथं पण सी आहे इथं पण सी आहे, दोन्ही ऍटम सेम आहेत. आप क्या करें, दोन्ही ऍटम सेम आले तर काय करायचं, नेक्स्ट बघायचा. म्हणजे काय आपण अल्फाबेटिकल ऑर्डर लावतो की नाही तसं, नेक्स्ट आयटम बघायचा, तोही सेम आला तर नेक्स्ट 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 करत जायचा. ठीक आहे, सो बघा COOH हा कसा काढलाय, C++OOH. कळालं, CH3 कसा असतो CH3. ओके, नाउ व्हॉट इज द रूल, डबल बॉन्ड इज डुप्लिकेटेड, ट्रिपल बॉन्ड इज ट्रिप्लिकेटेड. म्हणजे काय बघा, आधी आपण सिंगल बॉन्ड करूयात. या कार्बनचे 3 बॉन्ड कोणते आहेत, H H H. कळालं, आता इथे डबल बॉन्ड आहे, तर डबल बॉन्ड डुप्लिकेटेड म्हणजे डबल बॉन्ड दोनदा लिहायचा, म्हणजे डबल बॉन्ड मधले दोन्ही बॉन्ड सेपरेट लिहायचे. म्हणजे बघा ह्या कार्बनचे 3 बॉन्ड कोणते, 2 ऑक्सिजन बरोबर आहे, तिसरा पण ऑक्सिजन बरोबर आहे, सो O. कळलं कसं केलं, डबल बॉन्ड डुप्लिकेटेडचं मिनिंग, जो डबल बॉन्ड आहे तो रिपीट लिहायचा. ओके, सो नाव नंबर कोणाला 2 येणार, नाव दिस विल बी नंबर 2 अँड दिस विल बी नंबर 3. सो 1 2 3 अँड 4. कसं द्यायचं प्रायोरिटी कळालं. चलो विल हॅव वन मोर एक्झाम्पल. C double bond O, here is H and here is CH3. ठीक आहे, CH3 लिहिला आणि इकडे आपण काय घेऊयात आता C2H5. ठीक आहे, चलो सो आपला हा कायरल कार्बन आहे. सो कोणते कोणते बॉन्ड आहेत, इथं आहे हायड्रोजन, इकडं आहे कार्बन, इथं पण आहे कार्बन आणि इकडं पण कोण आहे कार्बन. ठीक आहे, तिन्ही सेम आले म्हटल्यावर उरलेले बॉन्ड बघायचे. याचे 3 बॉन्ड कोणते आलेत, H H H. बरोबर, याचे 3 बॉन्ड कोणते, H H C. बरोबर ना, वरचा कार्बन. याचे 3 बॉन्ड आता डबल बॉन्ड डुप्लिकेटेड म्हणजे कसं लिहिणार, याचे 3 बॉन्ड मध्ये हा एक आला C आणि हे 2 ऑक्सिजन एकाच कार्बनला. कळालं, आता एक नंबर कुठे देणार, येस विल हॅव 1 नंबर हिअर, 1, then this will be 2, this will be 3 and this will be 4. कळालं कसं द्यायचं प्रायोरिटी. ओके, चला अजून एक एक्झाम्पल बघूया. Now we'll have 2 chiral centers, OH OH H H COOH COOH. ठीक आहे, आता हाऊ टू गिव्ह नंबर्स. ओके, मी पहिलं जरा रब करते. हा 1 आपण इथे लिहू म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल. ओके, सो फॉर दिस फर्स्ट कार्बन कोणते कोणते आयटम आहेत, एक आहे ऑक्सिजन, खाली आहे कार्बन, इथं आहे हायड्रोजन आणि इथं आहे कार्बन. बरोबर, ऑक्सिजनला जाणार 1, हायड्रोजनला जाणार 4. इथपर्यंत जमलं. नेक्स्ट 1 खाली कोण आहे, हा कार्बन, इथं पण कार्बन. मग याचे 3 बॉन्ड कोणते, या कार्बनचे, एक ऑक्सिजन, दुसरा कार्बन आणि हायड्रोजन, ऑक्सिजन कार्बन हायड्रोजन. या कार्बनचे 3 बॉन्ड COOH म्हणजे 2 ऑक्सिजन आणि तिसरा पण ऑक्सिजन. कळालं, सो विच विल बी नंबर 1, दिस टॉप विल बी नंबर 1. सॉरी 1 नाही 2 येणार ना, 1 आपला ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन देन 2 अँड दिस विल बी नंबर 3 अँड दिस विल बी नंबर 4. कळालं, सेम वे आपल्याला बॉटमला पण देता येईल. काय येणार आहे नंबर, हा 1, हा जाणार 2, वरचा 3 आणि हा 4. कळालंय, असाइन प्रायोरिटी. ओके, अजून एक एक्झाम्पल आपण डबल बॉन्डचं नको घ्यायला, आता आपण आधी कायरलच बघूया. पण डबल बॉन्ड कायरल कार्बन मध्ये आला तर बघा कसं दिसेल. इफ यू हॅव अ ग्रुप लाईक दिस, C ट्रिपल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड CH2, then we'll have C triple bond N and here we'll have CH2 CH double bond CH2. ठीक आहे, सो डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आला तर काय करायचं, डुप्लिकेटेड ट्रिप्लिकेटेड. तर 4 बॉन्ड कार्बन आहेत, सो कार्बनचे 3 बॉन्ड बघायचे. सो ह्या कार्बनचे 3 बॉन्ड कोणते, C C C, 3 बॉन्ड C बरोबर.
या कार्बनचे 3 बॉन्ड कोणते आहेत? एच, एच आणि सी. कळलं ना? या कार्बनचे 3 बॉन्ड कोणते आहेत? एन, एन, एन. आणि ह्या कार्बनचे 3 बॉन्ड, या कार्बनचे 3 बॉन्ड, एक आहे एच आणि उरलेले 2 बॉन्ड कोणाबरोबर आहेत? कार्बन बरोबर. कळलं? सो विच विल बी नंबर 1? कोणाचा वेट जास्त आहे? नायट्रोजन. सो दिस विल बी युअर नंबर 1. देन दिस विल बी नंबर 2. दिस विल बी 3 and this will be 4. Okay? You get this idea how to give number? Okay. We'll take one more example having lone pair. So suppose I have chiral nitrogen. Nitrogen कडे lone pair आहे. If one bond is CH3, another bond is hydrogen and third bond is suppose OH. ठीक आहे? आता प्रायोरिटी कसं द्यायचं? तर याचे 4 बॉन्ड कोणते? आधी नंबर 1, 2, 3, 4च द्यायचे. तर 4 बॉन्ड कोणते? एक आहे ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन आणि लोन पेअर. आपलं लॉजिक आहे ऍटॉमिक मास. बरोबर? सो कोणाचा मास जास्त येणार आहे? पहिला नंबर जाणार आहे ऑक्सिजनला, दुसरा नंबर जाणार आहे कार्बनला. आता बघा लोन पेअर आणि हायड्रोजन. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे. हायड्रोजनकडे 1 प्रोटॉन आहे. बरोबर? पण लोन पेअर कडे फक्त 2 इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉनचं मास एकदम नेग्लिजिबल असतं. म्हणजे इथं 3 नंबर जाणार हायड्रोजनला आणि 4 नंबर जाणार लोन पेअरला. कळालंय? सो व्हेन लोन पेअर इज देअर इट विल ऑलवेज हॅव लिस्ट प्रायोरिटी. सगळ्यात शेवटी नंबर कोणाला जाणार आहे? लोन पेअरला. कळालंय? चलो, सो टेक अ स्क्रीनशॉट हाऊ टू गिव्ह प्रायोरिटी. 1, 2, 3, 4 कसं लिहायचं? जमलं? चला आता पुढे जाऊयात. नाउ व्हॉट इज द क्वेश्चन? मेक 4th प्रायोरिटी बिलो द प्लेन. आता जे आहेत त्याच्यामध्ये बघूयात अबव बिलो. त्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर जर असं चेंज करावं लागेल. आय विल राईट दिस वन बिलो द प्लेन, दिस वन अबव द प्लेन. ठीक आहे? 4th प्रायोरिटी बिलो आहे का नाही चेक करायचं. इथं 4 नंबर कुठे लिहिलाय? इथे. बिलो आहे का? नाही, अबव आहे. इथं 4 नंबर कुठे आहे? इथे. बरं, फिशर प्रोजेक्शन. आपण फिशर प्रोजेक्शन साठी इथं स्पेशल टिप लिहूयात. इन फिशर प्रोजेक्शन, in Fisher projection, horizontal lines are above the planes and vertical lines are below the plane. Okay, horizontal above, vertical below. So this 4th group is below the plane. Vertical line वर इथं असतात above, इथं असतात below. हा below the plane आहे. ठीक आहे? इथं 4th प्रायोरिटी कुठं आलाय? above आलाय. इथं 4th प्रायोरिटी कोण आहे? हायड्रोजन. हॉरिझॉन्टल लाईन, सो अबव. हा सुद्धा अबव. कळलं? सो 4th प्रायोरिटी ग्रुप आपल्याला कसा पाहिजे? बिलो द प्लेन पाहिजे, पण तो नाहीये. ठीक आहे? नाहीये तर काय करायचं? पुढे दिलंय, पण कसा चेक करायचा? कळालं? सो 4th प्रायोरिटी ग्रुप हॅज टू बी बिलो द प्लेन. ठीक आहे? नसेल तर काय करायचं? ते पुढे दिलंय. काय लिहिलंय बघा. If 4th priority group is not below the plane, sorry, if it is below the plane, then let it as it is. म्हणजे तो मॉलिक्यूल आहे तसाच बघायचा. If 4th priority group is above the plane, काय लिहिलंय बघा. If 4th priority group is above the plane, then reverse the configuration. And if 4th priority group is in the plane, then perform 2 exchanges. ठीक आहे? परत एकदा बघा. Below असेल तर as it is, above असेल तर reverse, 4th असेल तर 2 exchange. ठीक आहे? करायचं काय ते आता पुढे बघूया. व्हॉट इज द रूल? यू हॅव टू रोटेट युअर आय साइट फ्रॉम 1 to 2, 2 to 3. ठीक आहे? आपण एक एक्झाम्पल करूया. इथे घेऊयात Cl, H, OH, CH3. ओके, नंबरिंग केलं. नंबरिंग कसं येणार आहे? दिस विल बी नंबर 1, दिस विल बी नंबर 2, 3 and 4. ठीक आहे? नंबरिंग आता कळालंय ना सगळ्यांना? सो नंबरिंग केल्यानंतर काय लिहिलंय? रोटेट युअर आयसाइट फ्रॉम 1 to 2, 2 to 3. आधी 4th बिलो आहे का नाही ते चेक करून. तर आपलं आता मी सोपंच एक्झाम्पल घेतलंय. 4th इज इन व्हर्टिकल लाईन, इट इज बिलो द प्लेन. ठीक आहे? सो ऍज इट इज घ्यायचं. काय घ्यायचंय? 1 to 2, 2 to 3 रोटेट करायचं. बघा, 1 कडनं 2 कडे जायचं, 2 कडनं 3 कडे. हे असं आपल्याला फिरावं लागणार. ओके, नाव दिस रोटेशन इज क्लॉकवाईज. बरोबर ना? हे असं फिरते क्लॉकवाईज. So when rotation is clockwise, assign R. काय लिहिलं बघा? If rotation is clockwise, assign R. कळालं? And yes, rotation anti clockwise झालं तर काय? S. बघा, आपण याचं मिरर इमेज काढूया. या मॉलिक्युलची मिरर इमेज म्हणजे त्याचं काय येणार आहे? अपोजिट आयसोमर. सो काय येणार आहे? हा Cl, OH, CH3H. सो हिअर ऑल्सो हायड्रोजन बिलो द प्लेन. बरोबर? व्हर्टिकल लाईन वरच आलाय. नंबरिंग कसं येणार आहे आपलं? 1,
2 3 4 बरोबर. प्रायोरिटी रूल नुसार आपण नंबरिंग केलं. आता 1 to 2 2 to 3 काय करायचं आपलं आय साइड फिरवायची. नाव इट इज रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज. सो नेम ऑफ दिस मॉलिक्यूल विल बी एस. ठीक आहे. चला अजून एक बघा. OH नंतर इथं आपण घेऊयात H PH. अजून एक घेऊयात आपण इथे CH3H. ओके. सो व्हॉट यू हॅव टू डू. पहिल्यांदा कायरल कार्बन किती आहेत 1 2 3 कायरल कार्बन आहेत तर 3 नाव येतात. RRS SSR काही पण येणार. ठीक आहे. चला प्रायोरिटी देऊयात आपण. विल स्टार्ट विथ दिस फर्स्ट वन. ओके. आता एक्झाम्पल मध्ये 4th अजून बिलो द प्लेन ऍज इट इज नेच करायचंय. सो OH विल बी नंबर 1, दिस कार्बन विल बी नंबर 2, दिस विल बी नंबर 3. 4 कुठे आहे बिलो द प्लेन आहे. सो हाऊ टू रोटेट 1 to 2 2 to 3. सो इट इज रोटेटिंग क्लॉकवाईज. सो नेम ऑफ दिस विल बी R. कळालं. आता दुसरा बघा. नाव इन सेकंड केस. इन दिस केस आपल्याकडे कोण कोण आहेत. एक आहे CH3, एक हा कार्बन आहे आणि एक हा कार्बन आहे. मगाशी सांगितलेलं प्रायोरिटी रूल. ओके. सो आपण बघूयात प्रायोरिटी रूल वाईज. सो दिस कार्बन, फॉर दिस कार्बन व्हॉट आय हॅव 3 बॉन्ड्स. या कार्बन साठी कोण आहे H H आणि C. या कार्बन साठी 3 बॉन्ड कोणते. एक आहे O, दुसरा आहे H आणि तिसरा आहे C. कोणाला प्रायोरिटी जास्त जाणार दिस कार्बन. सो दिस विल बी नंबर 1 2 and 3. बरोबर. सो इट विल रोटेट लाईक दिस. It is rotating again clockwise. So this configuration is also R. Okay. Now last one. pH. pH म्हणजे काय बेन्झीन रिंग. So we have a benzene ring which is attached to this one. Okay. So इथं पण एक कार्बन आहे. ओके. सो आता या कार्बनचं कसं करणार आपण. इथं कोण येणार आहे परत एकदा दिस कार्बन विल हॅव 2 हायड्रोजन 1 कार्बन. इथल्या कार्बन कडे काय येणार आहे दिस कार्बन विल हॅव 3 हायड्रोजन्स. अँड फॉर अबाउट दिस कार्बन या कार्बन कडे काय इथं डबल बॉन्ड आहे. म्हणजे तिन्ही बॉन्ड मध्ये कोण आहे कार्बन कार्बन कार्बन. सो 1 नंबर कोणाला जाणार pH. 2 इकडं आणि 3 इकडं. बरोबर. सो व्हॉट विल हॅव विल हॅव रोटेशन लाईक दिस. आता आपलं गुड लक चांगलं होतं 3 जण आले R. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके. सो हे रफ वर्क आहे. दिस इज नॉट नेसेसरी. फक्त कसं करायचं ते समजून घ्या. You get this point? So if 4th priority group is below the plane, if 1 to 3 are in clockwise, assign R, anti-clockwise assign S. ठीक आहे. अजून एखादं बघूयात एक्झाम्पल. We'll have Newman projection. ओके. न्यूमन प्रोजेक्शन नको. न्यूमन प्रोजेक्शन आपल्याला अबव द प्लेन येते तेव्हा बघूयात आपण. चलो नाव नेक्स्ट वन. OH H CHO COOH. चला सांगा R का S. सो 1 नंबर जाणार OH ला. 2 नंबर कुठं लिहिणार COH. 3 नंबर CHO. 4 नंबर हायड्रोजन. हायड्रोजन कुठे आहे अबव बिलो बिलो. बिलो म्हणजे खाली नाही हा बिलो द प्लेन व्हर्टिकल लाईन वर आहे म्हणून. सो दिस कॉन्फिगरेशन इज S. कळाले कसं द्यायचं. सो टेक स्क्रीनशॉट फॉर दिस एक्झाम्पल्स. मग आपण पुढे जाऊयात. जर का हायड्रोजन किंवा 4th ग्रुप अबव द प्लेन किंवा इन द प्लेन आलं तर काय करायचं. ओके. एक फक्त लक्षात घ्या हा H खालीच पाहिजे असं नाही हा. म्हणजे लकीली आपलं काय झालंय 3 H खाली आले. इट इज नॉट नेसेसरी. वरती हायड्रोजन असेल तरी तो बिलो द प्लेन. ठीक आहे. किंवा आपण एक एक्झाम्पलच घेऊयात म्हणजे क्लिअर होईल. वर्टिकल लाईन कॅन बी अप और डाऊन. ओके. सपोज आय हॅव मॉलिक्यूल लाईक दिस H OH CH3 H OH CH3. ठीक आहे. सो नंबरिंग कसं येणार आहे दिस ऑक्सिजन दिस कार्बन दिस कार्बन. ओके. सो इट इज रोटेटिंग क्लॉकवाईज. सो नेम विल बी R. ओके. हायड्रोजन वर आहे. वर म्हणजे काय व्हर्टिकल लाईनला आहे बिलो द प्लेनच आहे. हा हायड्रोजन खाली आहे पण व्हर्टिकल लाईन वर आहे बिलो द प्लेन. सो इट विल हॅव कॉन्फिगरेशन वन्स अगेन R. बहुतेक मला R जास्त आवडतो. इज इट ओके. सो गेट दिस आयडिया. सो हायड्रोजन व्हर्टिकल लाईन वर आलं की ऍज इट इज लिहायचं. चलो नाउ नेक्स्ट वन. विल सी इफ द हायड्रोजन इज अबव द प्लेन. ओके. सो रादर हायड्रोजन जर का बिलो द प्लेन नसेल तर त्याला काय करावं लागतं मेक इट बिलो द प्लेन. ओके.
मेक फोर्थ प्रायोरिटी ग्रुप बिलो द प्लेन. तो नसेल तर काय करायचं, तर हे 2 पॉइंट आहेत. तर कसं बघा, सपोज माय मॉलिक्यूल इज HOH CHO CH2OH. Okay, now in this we have number 1 OH here, then this will be number 2, this will be number 3. Hydrogen is now horizontal line. Horizontal line म्हणजे above the plane. तर काय करायचंय बघा, ऍक्च्युली बेसिक प्रोसेस बघूयात मग शॉर्टकट बघू. जर का हायड्रोजन अबव द प्लेन असेल तर त्याला आधी बिलो द प्लेन करायचं आणि मग शोधायचं. तर कसं शोधायचं, यू हॅव टू परफॉर्म 2 एक्सचेंजेस. यू हॅव टू परफॉर्म 2 एक्सचेंजेस. एक्सचेंजेस म्हणजे काय, 2 बॉन्ड ब्रेक करायचे आणि रिमेक करायचे. बॉन्ड ब्रेक करायचा आणि परत बनवायचा. ठीक आहे, तर 2 एक्सचेंज कसं करणार आहे, तर जेणेकरून हायड्रोजन बिलो द प्लेन आला पाहिजे. हे कळालं, 2 बॉन्ड ब्रेक करायचे किंवा बॉन्ड ब्रेकिंग आणि रिमेकिंग ही प्रोसेस 2दा करायची. कळालंय. आता बघा, हा मॉलिक्यूल काय करायचा, आधी त्याचा जो स्केलेटन आहे तो ऍज इट इज लिहायचा. ओके, नाउ आय वॉन्ट हायड्रोजन आयदर हिअर और हिअर, दोन्हीपैकी कुठेही चालेल. ठीक आहे, सो आपण समजा वरती लिहिला तर हा इकडे गेला, हा इकडे गेला, हे काय झालं 1 एक्सचेंज. आणि मग उरलेल्या दोघांचा करा, दिस इज सेकंड एक्सचेंज. सो H लिहायचा वर, इथं लिहिला CHO, इकडे येणारे OH आणि इकडे जाणारे CH2OH. काय केलं कळालं, 2 एक्सचेंज म्हणजे आय हॅव एक्सचेंज दिस 2 ग्रुप्स अँड दिस 2 ग्रुप्स. ओके, 1 एक्सचेंज. ओके, आय राईट समवेअर हिअर, तुम्ही नंतर लिहून घ्या. 1 एक्सचेंज विल गिव्ह यू अपोजिट आयसोमर and 2 exchanges gives the same isomer. म्हणजे तुम्हाला जे नाव काढायचं ते परफेक्ट येणार. कळालं. सो आता नंबरिंग आपण ऑलरेडी केलंय, OH CHO CH2H. नाउ इट इज रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज, सो नेम इज S. ठीक आहे, सो अजून एक एक्झाम्पल आपण 3 डायमेन्शनल मध्ये घेऊया. सपोज हायड्रोजन इज हिअर, CHO OH and here is CH3. Now where is hydrogen? Hydrogen is in the plane. ठीक आहे, मग आता 2 एक्सचेंज. आता या दोघांना एक्सचेंज करू, या दोघांना एक्सचेंज करू. ओके, आता बघा, वेन यू हॅव 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर यू हॅव टू परफॉर्म 2 एक्सचेंजेस. पहिल्यांदा कार्बनचं जे स्केलेटन आहे ऍज इट इज कॉपी पेस्ट करायचं. कळलं, आणि मग बॉन्ड्स लिहायचे. आता कोणाचं एक्सचेंज करायचं, ह्या दोघांचं आणि ह्या दोघांचं. ओके, लॉजिक काय वापरा, हायड्रोजन बिलो येईल एवढं बघा. मग एक एक्सचेंज हे केलं आणि दुसरं कोणतंही केलं तरी चालतं. ठीक आहे, हे एक्सचेंज करून झालं, मग ह्या दोघांना करा, ह्या दोघांना करा, कोणालाही करा. ठीक आहे, सो आय राईट हायड्रोजन हिअर, CH3 हिअर, देन OH हिअर, CHO हिअर. ओके, नंबरिंग OH CHO CH3, so it is rotating anti-clockwise, so name of this molecule is S. कळलं. So what is meaning of exchange? So if fourth priority group is not below the plane नसेल तर काय करायचं, तुम्हाला एक्सचेंज करायचं आणि कंपल्सरी 2 एक्सचेंजेस करायचे. ठीक आहे, सो एव्हरी टाइम यू हॅव टू परफॉर्म एक्सचेंज, इट विल गिव्ह यू परफेक्ट आन्सर. ओके, पण आता बघा एखादं एक्झाम्पल. सपोज दिस कार्बन हॅव्हिंग 1 ग्रुप H and another one is OH. ठीक आहे, आणि इथे कोणता तरी ग्रुप आहे C डबल बॉन्ड O. ठीक आहे, सो बिकॉज ऑफ दिस C डबल बॉन्ड O हा कार्बन कायरल झाला. ठीक आहे, आता आपल्याला याचा आन्सर काढायचा आर्काइस. पण आता प्रॉब्लेम काय, एक्सचेंज या दोघांचा करता येईल पण इकडचं करताना काय होईल, ही रिंग ब्रेक होऊन जाईल. बरोबर आहे, मग आता एक्सचेंज करायला प्रॉब्लेम येतोय. कळालंय. सो रिजिड स्ट्रक्चर असेल तर एक्सचेंजला प्रॉब्लेम येतो, त्याच्यासाठी शॉर्टकट. काय शॉर्टकट आहे, इफ फोर्थ ग्रुप इज अबाउट द प्लेन देन रिव्हर्स द कॉन्फिगरेशन. जे मिळते त्याच्या उलट लिहायचा. फोर्थ जर का अबाउट द प्लेन असेल तर जे मिळेल त्याच्या अपोजिट लिहायचा. ठीक आहे, सो बघा इथे नंबरिंग कसं येणार आहे, दिस विल बी नंबर 1 2 3 अँड हायड्रोजन इज अबाउट द प्लेन. सो व्हॉट वी आर गेटिंग आन्सर क्लॉकवाईज, म्हणजे आन्सर पाहिजे S. सॉरी, आन्सर काय पाहिजे R, पण लिहायचं काय S. काय करायचं, जे मिळते त्याच्या अपोजिट. ओके, सो दिस इज जस्ट शॉर्टकट. काय करायचं, इफ फोर्थ प्रायोरिटी ग्रुप इज अबाउट द प्लेन, जे मिळेल त्याच्या उलट लिहा. ठीक आहे, बघा आता गंमत, आपण हे सॉल्व्ह करूयात. आपल्याला याचा आन्सर माहिती काय S आहे. ठीक आहे, दिस मॉलिक्यूल इज S. आता डायरेक्टली सॉल्व्ह करता येते का बघू. नाव हायड्रोजन हॉरिझॉन्टल लाईन फिशर प्रोजेक्शन अबाउट द प्लेन. काय सांगितलं आता,
जर का हायड्रोजन अबाव द प्लेन असेल तर जे येईल त्याच्या उलट लिहायचं. ठीक आहे. सो आपण हे नंबरिंग केलंय. इट इज रोटेटिंग क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे पाहिजे होतं आन्सर आर, पण लिहायचं काय एस. का लिहायचं? विरुद्ध लिहायचं, अपोजिट लिहायचं. सो वी आर गेटिंग सेम आन्सर. लॉजिक कळालं? ओके, डन. सो व्हॉट इज द थिंग? When hydrogen is below the plane or fourth group is below the plane, write down the name as it is. Clockwise आलं तर R, anti-clockwise आलं तर S. But if fourth group is above the plane, then what you can do? Reverse the configuration. R आलं तर S लिहायचं, S आलं तर R लिहायचं. Next one. If fourth group is in the plane, there is no shortcut. ठीक आहे. In the plane असेल तर गपचूप दोन एक्सचेंजेस करायचे, like this example. Okay. This will make confusion. So better way, दोन एक्सचेंज करून रेग्युलर वेने सॉल्व करा. कळालं? सो दिस इज अबाउट युअर IUPAC नोमेनक्लेचर, RS नोमेनक्लेचर. आता एक 2-3 एक्झाम्पल्स आपण सॉल्व करू, म्हणजे तुम्हाला समजतंय का नाही ते कळेल. ओके, चल राईट. फर्स्ट एक्झाम्पल इज हॅव्हिंग 4 ग्रुप्स H, Br, Cl, CH3. ओके, सो एक नंबर कोणाला जाणार? ब्रोमीन. बरोबर. 2 Cl, तिसरा CH3, फोर्थ इज हायड्रोजन. हायड्रोजन बिलो आहे का? येस. सो 1 to 2, 2 to 3. इट इज रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज. बरं, अजून एक शॉर्टकट सांगते. यू कॅन से जानविज शॉर्टकट. ठीक आहे, टाइमपास शॉर्टकट आहे. आपल्याला हेच कळत नाही क्लॉकवाईज म्हणजे आर आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे एस. कन्फ्युजन होतं ना की असं फिरतंय का असं फिरतंय, आर लिहायचं काय एस लिहायचं, पाठ कसं करायचं. तर बघा, वेन यू राईट स्पेलिंग आर, आपण जेव्हा आर लिहितो तेव्हा हा गोल कसा फिरतोय? क्लॉकवाईज. बरोबर. सो क्लॉकवाईज आलं की काय लिहायचं? आर. अँड वेन यू आर रायटिंग एस, स्पेलिंग लिहिताना एस कसा फिरतोय? अँटी क्लॉकवाईज. सो अँटी क्लॉकवाईज असेल तर एस, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. इट्स जस्ट अ शॉर्टकट ऑर यू कॅन से टाइमपास मेथड. सो पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट वन. सो दिस फर्स्ट एक्झाम्पल, इट इज रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज. सो कॉन्फिगरेशन इज एस as it is. Why? Because fourth group is below the plane. Now next, here OHCC. So first number will be oxygen. ओके, देन दोन्हीकडे कार्बन आहे, कार्बनला डबल बॉन्ड नायट्रोजन, ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. सो दिस विल बी नंबर 2, नंबर 3. ओके, सो 1 to 2, 2 to 3. So it is again rotating anti-clockwise, but hydrogen is above. So what to write down? The answer is R. Okay, next one. We'll solve this one. आता इथे बघा कोणकोणते ग्रुप आहेत फॉर दिस कार्बन. वी हॅव 1 ब्रोमीन, कार्बन, हायड्रोजन, कार्बन. सो एक नंबर ब्रोमीनला गेला, काही प्रॉब्लेम नाही. 2 नंबर कुठं जाणार आहे बघा. दिस कार्बन हॅव 3 बॉन्ड्स. कोणते? ऑक्सिजन, ऑक्सिजन, ऑक्सिजन. आणि ह्या खालच्या कार्बनचे 3 बॉन्ड कोणते? COH, COH. मग कुणाला प्रायोरिटी जास्त? वरती. दिस विल बी नंबर 2 अँड दिस विल बी 3. सो इट इज रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज, पण H आहे अबाव द प्लेन. मग काय लिहिणार याचा आन्सर? R. कळलं? आता दुसरा मॉलिक्यूल बघा. दुसरा मॉलिक्यूल जरा नीट सॉल्व करा. काय येणार आहे बघा सेकंड केस मध्ये. इन सेकंड केस वी हॅव ॲटम्स ऑक्सिजन, कार्बन, कार्बन, हायड्रोजन. सो एक नंबर गेला ऑक्सिजनला. ठीक आहे. आता 2 कार्बन आहेत. ह्या कार्बनचे 3 बॉन्ड कोणते आहेत? C, C, C. आणि हा जो कार्बन आहे ह्याचे 3 बॉन्ड कोणते आहेत? H, C, Br. आता सांगा कोणाची प्रायोरिटी जास्त? आय एम सॉरी, इथं 3 जण कोण आहेत? नायट्रोजन, N. आणि इथं कोण आहे? BrHC. बघा इथं 3 नायट्रोजन आहेत, पण नायट्रोजनचा ॲटॉमिक मास आपल्याला प्रायोरिटी कशी देतो आपण? ॲटॉमिक मास. सो नायट्रोजनचा ॲटॉमिक मास किती येतं? 14. आणि ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर 35 असं 35 into 2. ओके, तर तेवढं याचा मास येतं. तर 14 + 14 + 14 आणि हा 70च्या आसपास. सो दिस विल हॅव हायर प्रायोरिटी. सो इथं 1 नंबर, इथं 2 आणि हा 3 होणार. अँड व्हॉट इज युअर आन्सर? द आन्सर इज लाईक दिस. इट इज रोटेटिंग clockwise, but once again fourth group is above the plane. So what to write down? This will be S. So answer is R and S configuration. कळलं? नेक्स्ट वन. आता नेक्स्ट हा मॉलिक्यूल की हा आपण शेवटी करूयात, आधी हा करूयात. सो फॉर दिस मॉलिक्यूल वी हॅव 2 chiral carbons. हियर हायड्रोजन इज बिलो द प्लेन. सो नंबरिंग करायचं, आन्सर काढायचा. सो एक नंबर कोणाला जाणार? येस, वरचाच कार्बन.
आता 2 नंबर बघा कुठं द्यायचा आहे. आता इथं COH दिसतोय, पण बघा फॉर दिस कार्बन बॉन्ड्स कोणते कोणते आहेत, 2 हायड्रोजन आहेत आणि 1 कार्बन आहे. ह्या कार्बनसाठी काय, या कार्बनसाठी 2 कार्बन आहेत आणि 1 हायड्रोजन आहे. सो कुणाला प्रायोरिटी जास्त देणार, दिस कार्बन, म्हणजे ह्या COH चा काही संबंध नाही. कळाले? So this will be your number 2 and this will be number 3. Hydrogen is below the plane, so as it is. So as it is म्हणजे आन्सर काय येणार आहे, this will be S. कळालं? नेक्स्ट वन. Now next compound is COH. आता इथला हायड्रोजन कुठे आहे, above the plane. So now hydrogen is above the plane, so what we have to do, reverse. जे येईल त्याच्या उलट लिहायचं. So परत नंबरिंग करूयात. This will be your number 1. आता 2 कुठं जाणार, बघा इथला कार्बन याच्या ऑर्थो सारखं होतं, शेजारी होतं, इथं जरा एक घर पुढे, सो काहीतरी वेगळं येऊ शकतं आन्सर. सो वी हॅव CH2 CH2, दोन्ही ग्रुप सेम आहेत, पुढे जावं लागेल. आता या वरच्या कार्बन कडे काय आहे, 3 बॉन्ड कोणते, ह्या 3 कार्बन कडे 1 हायड्रोजन आहे, 1 कार्बन आहे आणि दुसरा पण कार्बन आहे, बरोबर आहे. याच्याकडे काय आहे, याच्याकडे सुद्धा 1 हायड्रोजन आहे आणि 2 कार्बन आहेत, म्हणजे सेम झालं. आता पुढे जाऊया. याच्या पुढे गेलो तर आयदर हा वरचा कार्बन आहे तर हा कुठला तरी एक बघावं लागेल. इथं गेलो तर आपल्याला कोणता कार्बन बघायचा, आता याच्या शेजारी, बरोबर नाही, ह्या कार्बनच्या पुढचा हा कार्बन, मग ह्या कार्बन कडे काय 3 ऑक्सिजन आहेत आणि या बाकीच्या यांच्याकडे काय येणार आहे, आयदर हायड्रोजन ऑर कार्बन, बरोबर ना. सो दिस कार्बन विल हॅव हायर प्रायोरिटी, सो नंबर विल बी लाईक दिस. So it is rotating anti-clockwise आणि परत 4th group is above the plane. So answer will be R. So final answer is R and S. Okay. So कसं सॉल्व केलंय नीट बघा. पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, रिवाइज करा किंवा स्लो स्पीड मध्ये बघा, सॉल्व करून बघा, ते जास्त बेटर होईल. ओके, हाताने सॉल्व करा, बेस्ट आन्सर मिळेल. ओके, चलो नाउ लास्ट एक्झाम्पल. आणि लास्ट एक्झाम्पल, दिस हायड्रोजन इज इन द प्लेन. इन द प्लेन आलं तर काय करायचं, 2 एक्सचेंजेस. सो नंबरिंग कसं येणार आहे, 1 2 3, हे फिक्स आहे. हायड्रोजन इन द प्लेन आला मग काय करणार आहे, 2 एक्सचेंज. सो विल डू दिस 2 एक्सचेंजेस अँड दिस 2 एक्सचेंजेस. ठीक आहे. सो पहिल्यांदा काय करायचं, जे स्केलेटन आहे ते ऍज इट इज काढून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे इन द प्लेन अबाउट द प्लेन जे बॉन्ड आहे ते. आता या OH ला आणि H ला एक्सचेंज केलं, म्हणजे OH इथं आला, H इथं आला. देन डबल बॉन्ड वरती गेला, डबल बॉन्ड वरती आला आणि इथं कोण आला, CH3. नंबरिंग काय केलं आपण, 1 2 3. सो इट इज रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज, सो नेम विल बी S. कळाले? सो इन दिस वे यू कॅन सॉल्व RS कॉन्फिगरेशन ऑफ डिफरंट मॉलिक्यूल. क्लिअर झालं? चलो नाउ नेक्स्ट वन विल सी. आता आपण काय बघूयात, ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सचं रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. इट इज कॉल्ड एज DL कॉन्फिगरेशन. ओके, मगाशी सांगितलं तसं दिस DL इज एक्सपेरिमेंटल फॅक्ट. ओके, एक्सपेरिमेंट करून बघितलं. सो काय झालं होतं, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स वगैरे जेव्हा कळालं, पोलरिमेट्री एक्सपेरिमेंट कळाला, तेव्हा काय केलं, भरपूर जे काही मॉलिक्युल्स होते सगळ्यांचे रिडिंग घेतलं. आधी ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह वेगळं काढलं, म्हणजे ऍक्टिव्ह होते त्यातले D ला सगळ्यांना उचलून एका रूम मध्ये बसवलं, L ला सगळ्यांना उचलून एका रूम मध्ये बसवलं. ठीक आहे, म्हणजे सगळे डेक्स्ट्रो रोटेटरी काय बाबा, काय त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये सिमिलॅरिटी, की सगळेच्या सगळे डेक्स्ट्रो झाले ते चेक केलं. नंतर सगळेच्या सगळे लिव्हो का झाले ते चेक केलं आणि काय सापडलं, तर जर का OH, ओके पुढचं आपण नंतर वाचूया. इफ OH इज ऑन लेफ्ट हँड साइड इट इज रोटेटिंग अँटी क्लॉकवाइज, इट इज कॉल्ड एज L. and if OH is on right hand side it is called as D, म्हणजे तो क्लॉकवाइज रोटेट करत होता. म्हणजे दिस वॉज द ऑब्झर्वेशन दॅट व्हॉट एव्हर L आयसोमर्स मिळाले होते त्या सगळ्यांचा OH कुठं होता, लेफ्ट साइडला होता. जे काही D मिळाले त्या सगळ्यांचा L कुठं OH कुठं होता, तर लेफ्टला होता. सॉरी उलट झालं का, L लक्षात ठेवा, लेफ्ट L म्हणजे हे दोन्ही LL सेम. इफ OH इज ऑन LHS राईट डाऊन L, इफ OH इज ऑन RHS राईट डाऊन D. ठीक आहे, आता हे काय प्रकरण आहे बघा. आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. सो व्हॉट इज द फर्स्ट थिंग, दिस इज रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. सो इट इज रिलेटेड टू समथिंग. So this configuration is derived from the compound D-glyceraldehyde. Okay, this is our first carbohydrate, optically active first carbohydrate, D-glyceraldehyde. Structure काय त्याचं, वरती आहे CHO, खाली आहे CH2OH, this one is OH and H. This is molecule D
ग्लिसेरॉल्डिहाइड. ओके, सो दिस केमिकल ऍक्च्युली जेव्हा हे लॅबमध्ये नेलं, चेक केलं, तर हा डी सापडला. डी म्हणजे काय, डेक्स्ट्रोरोटेटरी मिळाला. ठीक आहे, मग काय केलं, रूल काय केला की जर का OH राईट हँड साइडला असेल तर तो डी असतो, एवढंच. इफ दिस OH इज ऑन राईट हँड साइड देन असाइन डी. आता बघा आपण याची मिरर इमेज काढली, कसं येणार आहे, CHO वरच राहणार. CH2OH खाली आलं, हा OH लेफ्टला गेला, हा H राईटला गेला. सो इफ OH इज ऑन लेफ्ट हँड साइड असाइन L, तर हा झाला L. हे दोघं मिरर इमेज. कळालं, सोपं आहे ना. ओके, इफ OH इज ऑन राईट हँड साइड गिव D, इफ OH इज ऑन लेफ्ट हँड साइड गिव L. आता पुढे इथं काय होतं, एकच OH होता, जास्त OH आले तर काय करायचं. सो जास्त OH आले तर काय लिहायचं बघा. If you have more than one OH, then which OH you have to see? Second last. ठीक आहे, म्हणजे बघा कसं बघायचं. CHO, समजा आपण आता 3-4 OH काढूयात. ओके, OH 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 H H H H CH2OH. Okay, this molecule is nothing but glucose. And what is the rule? Second last, म्हणजे शेवटून दुसरा. हा पहिला OH आहे शेवटचा, आणि हा शेवटून दुसरा. हा फक्त OH बघायचा. इफ दिस OH इज ऑन राईट हँड साइड इट इज D ग्लुकोज, आणि याची मिरर इमेज काढली की काय मिळणार आहे, L ग्लुकोज. सोपं आहे ना. ओके, पण इलॉजिकल आहे हे, कळते नाही. बाकीच्या OH कुठं जायचं, त्यांनी लेफ्ट राईट काय नाचत बसायचं का. देर इज नो आन्सर, बिकॉज दिस इज जस्ट रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन मध्ये आपण प्रत्येकाचं कॉन्फिगरेशन सांगू शकतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट वन. आता हे अरेंज कसं करायचं. ओके, आपण उलट चालले, उर्दू मध्ये चालले. आधी आपण हे बघितलं, मग हे बघितलं, आता हे बघायचं. ओके, फर्स्ट ऑफ ऑल DL कॉन्फिगरेशन साठी फिशर प्रोजेक्शनच पाहिजे. ओके, वी हॅव टू गिव्ह आन्सर इन फिशर प्रोजेक्शन. नेक्स्ट वन, मोर ऑक्सिडाइज्ड कार्बन इज ऑन द टॉप अँड लेस ऑक्सिडाइज ऑन द बॉटम. म्हणजे मोर टॉपला पाहिजे, लेस बॉटमला पाहिजे. इथं बघा CHO म्हणजे C डबल बॉन्ड O, ऑक्सिडेशन जास्त आहे. इथं CH2 आहे, सिंगल बॉन्ड O. सो दिस इज मोर ऑक्सिडाइज, दिस इज लेस ऑक्सिडाइज. अशी कंडिशन असेल तरच बघायचं, नसेल तर काय, दोन एक्सचेंज मगासारखं. ओके, बघा एक्झाम्पल. इफ आय हॅव OH हिअर, CHO, here I'll write CH3 and here is H, आणि क्वेश्चन आहे असाइन D और L. ठीक आहे, आता OH लेफ्टला पण नाही, राईटला पण नाही. अब क्या करें, तर काय करायचं, दोन एक्सचेंज करायचे. आता एक्सचेंज करताना काय काळजी घ्यायची, मोर ऑक्सिडाइज कार्बन शुड बी टॉप. सो आपल्याकडे दोन कार्बन आहेत, एक आहे CHO आणि दुसरा CH3. ऑक्सिडाइज म्हणजे डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, सो याचं ऑक्सिडेशन जास्त, याला न्यायचं वरती आणि ह्याला आणायचं खाली. हा रेडीमेड खालीच आहे, मग याला हलवायचं नाही. बघा, सो इफ आय डू वन एक्सचेंज, इथे येणारे CHO, इथे येणारे OH, आणि हा झाला H आणि हा झाला CH3. ओके, किती एक्सचेंज केले, वन एक्सचेंज. ओके, मगासारखं दोन दोन एकदम का नाही केले, कारण की मला या CH3 ला हलवायचं नाहीये. हा बिलो पाहिजे तो बिलो आहे, या व्हर्टिकल लाईन वरती बॉटमला पाहिजे आहे. ओके, तर हे आलं आन्सर वन एक्सचेंजने. पण आपण काय सांगतोय, दोन एक्सचेंज केलेच पाहिजेत. सो नाव वी हॅव टू डू सेकंड एक्सचेंज ऑल्सो. आता सेकंड एक्सचेंज कसं करणार बघा, याला हलवायचं नाही, याला हलवायचं नाही, मग राहिले हे दोघच. या दोघांना आपण रोटेट करू. सो व्हॉट विल गेट, CHO OH हिअर, इथं येणारे CH3 आणि इकडे येणारे H. अँड नाव आवर आन्सर इज L. कळालं DL कसं काढायचा, सोपं आहे ना. DL मध्ये जास्त काही रॉकेट सायन्स नाहीये. सेकंड लास्ट OH बघायचा, त्याच्यासाठी पहिल्यांदा अर्थातच OH आणि CH2OH यांची जागा फिक्स पाहिजे. ओके, नाउ विल हॅव वन मोर एक्झाम्पल. एक अमिनो ऍसिडचं घेऊया. NH2 COOH CH3H. ओके, सो दिस इज अॅलानाइन, अमिनो ऍसिड अॅलानाइन. ओके, सो इथं OH नाहीच आहे, मग OH नसेल तर कोणाला बघायचं, NH2 ला. सो फिशर प्रोजेक्शन आहे, मोर ऑक्सिडाइज कार्बन वर आहे, लेस ऑक्सिडाइज खाली आहे, NH2 राईट लाईन. सो दिस इज D, आणि याची मिरर इमेज काढली तर काय मिळणार, L. कळाले, सो DL नोमेनक्लेचर सोपं आहे ना. ओके, सो दिस इज अबाउट ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स. सो एक स्क्रीनशॉट काढा, म्हणजे तुमच्याकडे RS आणि DL दोघांचे रूल्स ऍट अ टाइम मिळतील. आणि मग आपण बघूयात IUPAC नोमेनक्लेचर फॉर डबल बॉन्ड.
जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, डबल बॉन्ड साठी EZ कॉन्फिगरेशन कसं लिहायचं. ठीक आहे. सो आधी आपण सोपं वाला बघूयात, सिस ट्रान्स. ओके, जसं आपला मगाशी DL आणि RS होतं तसं इथं काय EZ आणि सिस ट्रान्स. So what is the rule? Cis means same group on the same side, it is cis, and same group opposite side, trans. So simple example, if you have C double bond C, CH3, CH3, HH, C double bond C, CH3, CH3, HH. So this first group is cis, second group is trans. बरोबर ना. काय करायचं, डबल बॉन्ड बघायचा. डबल बॉन्डच्या सेम साइड अपोजिट साइड. हा डबल बॉन्ड आहे, दोन्ही ग्रुप वर आहेत, आणि हा डबल बॉन्ड एक ग्रुप वर एक ग्रुप खाली. सेम ग्रुप पाहिजे मात्र, सेम ग्रुप सेम साइड अपोजिट साइड. सो ट्रान्स अँड सिस. ओके, बघा अजून एक एक्झाम्पल. दिस बॉन्ड विल बी सिस अँड दिस बॉन्ड विल बी ट्रान्स, झिगझॅग मध्ये. कळालं. अजून एक एक्झाम्पल बघा. इफ आय ड्रॉ अ डबल बॉन्ड लाईक दिस, हा ट्रान्स आहे, आणि आता समजा मी सायकल काढली. Then we have to join this cycle like this. Okay, somewhere like this. Okay, so you'll get trans double bond inside the cycle. आणि समजा आपण रेग्युलर काहीतरी सायकल काढली. ओके, 5, 6, 7, 8 मेंबर सायकल काही पण काढलं, तर इथं आतमध्ये डबल बॉन्ड काढला तर हा काय येणार आहे, सिस. ओके, अजून एक आपण सायक्लिक एक्झाम्पल घेऊ. So if I have a large cycle like this and I have double bonds somewhere, हे असे 3-4 डबल बॉन्ड आहे. ठीक आहे. सो हा डबल बॉन्ड काय झाला, सिस. हा डबल बॉन्ड ट्रान्स, हा सिस, आणि हा काय झाला, ट्रान्स. कळाले. सेम ग्रुप सेम साइड, सेम ग्रुप अपोजिट साइड, इट इज कॉल्ड एज सिस अँड ट्रान्स. ओके, सो दिस इज सिंपल फॉर डबल बॉन्ड. नाउ विल गो फॉर अनदर वे. सपोज आय हॅव 2 ग्रुप्स और 4 ग्रुप्स लाईक दिस. इथं आहे I, इकडं आहे F, इथं लिहिला CH3, आणि इथं घेतला OH. ओके, सो नाव इफ आय हॅव 4 डिफरंट ग्रुप्स, या 4च पाहिजेत असं नाही, दोघातल्या कुठला तरी एखादा डिफरंट झाला, काय झालं तर कसं करणार. बिकॉज वी कॅनॉट हॅव नाव सिस और ट्रान्स. सिस ट्रान्स साठी कंपल्सरी काय पाहिजे, सेम ग्रुप. ग्रुप सेम पाहिजे, म्हणजे काय, दोन्ही CH3 पाहिजे, दोन्ही H पाहिजेत, काहीतरी सेम पाहिजे. कळलं. सो वी कॅनॉट असाइन सिस ट्रान्स आयसोमेरिझम फॉर सच मॉलिक्यूल. मग त्यांच्यासाठी कोण आलं, EZ. ठीक आहे. सो EZ आयसोमेरिझम, व्हेरी सिंपल कन्सेप्ट. पहिला काय, असाइन प्रायोरिटी 1 and 2. ठीक आहे, 2च नंबर वापरायच्यात, 1, 2. प्रायोरिटी द्यायचे रूल हेच, जसं मॉलिक्युलर वेट जास्त त्याची प्रायोरिटी जास्त. इफ 1 कम्स ऑन द सेम साइड असाइन Z, इफ 1 कम्स ऑन द अपोजिट साइड असाइन E. जर का एक नंबर सेम साइडला आला, म्हणजे सिस सारखा दिसला तर म्हणायचं Z. एक नंबर ट्रान्स सारखा दिसला, अपोजिट साइडला गेला तर Z. ठीक आहे, सोपं आहे. बघा आता इथं नंबरिंग करूयात. नंबरिंग कसं करायचं, 1 आणि 2. तर एका कार्बनच्या 2च बॉन्ड बघायचे. मग अशा आपण एका कार्बनचे 4 बॉन्ड बघत होतो, आता 2च बघायचे. सो दिस कार्बन, याच्या 2 बॉन्ड कोणते हे बघायचे. याच्यात 1 नंबर कोणाला जाणार, OH, 2 नंबर CH3. इथे 1 नंबर आयोडीन, 2 नंबर फ्लोरीन. सो एक कुठं आलाय, सेम साइड, याला काय म्हणायचं, Z. ठीक आहे. आपण हे पण सॉल्व्ह करू शकतो, जो सिस आहे. सो इथे लिहिला 1, 2, 1, 2. सो दिस इज अगेन Z. हा कसा येणार आहे, 1, 2, 1, 2. सो दिस इज E. ठीक आहे, कळलं ना, 1 अपोजिट साइड E. ठीक आहे, फक्त गोंधळ घालायचा नाही, जसं मगाशी होतं की R आणि S म्हणजे D आणि L असं म्हणायचं नाही. सेम वे सगळेच्या सगळे C म्हणजे Z, सगळेच्या सगळे सिस म्हणजे Z, सगळेच्या सगळे ट्रान्स म्हणजे E, असलं काही नाहीये. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया. सपोज इफ यू हॅव मॉलिक्यूल लाईक दिस. ओके, आय हॅव अ सायक्लोहेक्झिन. ओके, सो हिअर इज कार्बन, कार्बन, आणि इथं 2 कोण आहेत, हायड्रोजन. सो नंबरिंग केलं तर काय येणार आहे, 1, 2, 1, 2. बरोबर. सो दिस मॉलिक्यूल इज सिस प्लस इट इज ऑल्सो Z, सेम ग्रुप सेम साइड. कळलं. और 1 नंबर सेम साइडला आला. नाव सपोज इफ आय हॅव 1 मॉलिक्यूल, तोच मॉलिक्यूल काढला आणि याला एक ब्रांच लिहिली, इथं लिहिला NH2. ठीक आहे, आता काय झालं बघा. आता नंबरिंग कसं आहे, दोन्ही ग्रुप सेम. NH2 कडे बघता येत नाही, सेम ग्रुप पाहिजे तर हे 2 बघितले, सेम ग्रुप सेम साइड. सो दिस इज सिस. ओके, पण नंबरिंग कसं येणार आहे आता, या दोघांसाठी इथं 1, 2, इथं कोण आहे, हायड्रोजन, त्याला 2. या दोघांमध्ये हा 1 होणार आणि हा 2 होणार. अँड नाव दिस इज E. कळालं.
So if we have understood earlier point RS nomenclature perfectly, how to give number, then this is very सोपं बरोबर ना. सो लक्षात आलंय. जरा स्क्रीनशॉट काढा म्हणजे सिस्ट्रान्स इझेड सगळेच मिळतील, म्हणजे आपल्याला लेक्चर कन्क्लूड करता येईल. डन. चलो. सो what we have seen in today's lecture, we have seen how to assign configuration. Okay, we have two type of configurational isomerism, optical isomerism and geometrical isomerism. ऑप्टिकल मध्ये आपण कोणते नाव वापरतो, DL किंवा RS. RS इज IUPAC सिस्टीम विच विल हॅव सेट ऑफ रूल्स. ठीक आहे. आणि नंतर DL हे कशाने दिले तर रिलेटिव्ह डिग्लिसराल्डिहाइड बघून नावं दिले. Next one, in case of geometrical, we have two systems, Sistrans and EZ. Sistrans is common nomenclature system, but it have some drawbacks की अशा टाईपच्या लोकांचं सिस्ट्रान्स काढता येत नाही. सो त्यासाठी कोण आलं, EZ. सो स्क्रीनशॉट काढा आणि आन्सर्स द्या. आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या. नेक्स्ट अजून एक आपण बघूया. दिस इज वन मोर असाइनमेंट फॉर यू. 3 स्ट्रक्चर्स आर गिवन. असाइन E and Z कॉन्फिगरेशन फॉर फॉलोइंग कंपाऊंड्स. ठीक आहे. सगळ्यांनी छान सॉल्व करा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अँड येस, थँक्यू.